महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात रंगली। पहिल्याच मिनिटात पृथ्वीराजने शिवराजला अस्मान दाखवत चितपट केले। पंचांचा हा निर्णय राक्षेला मान्य झाला नाही। त्याने रागाच्या भरात कुस्तीच्या आखाड्यात धिंगाणा घातला। त्याने थेट पंचांना लाथ घातली। कटकारस्थान रचून मला हरविण्यात आले। हा पराभव मला मान्य नाही, अशी प्रतिक्रिया शिवराजने दिली। पंचाशी हुज्जत घातल्याबद्दल महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दिग्गज पैलवानांवर कुस्ती परिषदेने 3 वर्षांची बंदी घातली आहे।